लहानपणी एकादशीला आई अशीच प्रेमाने उपवासाची थाळी बनवायची. घरभर सुगंध दरवळायचा आणि सगळेजण एकत्र बसून जेवायचे. आज त्याच चवीची हेल्दी थाळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उपवास म्हटलं की अनेकदा आपण फक्त साबुदाणा, बटाटा आणि तळलेले पदार्थ खातो, पण आजची ही थाळी पौष्टिक, संतुलित आणि सकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंत हा मेनू आहे. चला तर मग सुरुवात करूया सकाळच्या नाश्त्यापासून. सर्वप्रथम एका मातीच्या पॅनमध्ये मी मखाना भाजून घेतलेले आहेत. मी 3 ते 4 खजूर घेतलेले आहेत, 3 बदाम घेतलेले आहेत, 3 पिस्ते घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे. आता सर्वप्रथम आपण मखाना बारीक करून घेऊया. मी मखाना बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता खजूर, बदाम आणि पिस्ता ॲड करून थोडंसं दूध 1 ग्लास मी ॲड केलेला आहे आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर आपला रेडी झालेला आहे मखाना मिल्कशेक. हा शेक साखर न घालता तयार होतो. खजुरामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो आणि मखानामुळे भरपूर पोषण मिळतं. सकाळी उपवासाच्या दिवशी हा शेक घेतल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारच्या जेवणासाठी मी बनवत आहे वरीचा आणि रताळे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी येथे 1 वाटी वरी घेतलेली आहे. ही माझ्याकडे भाजलेली वरी होती, तीच मी येथे यूज केलेली आहे. आणि इथे मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे 1 चमचा आणि 1 चमचा दही घेतलेलं आहे. ही सिक्रेट टिप आहे, मी पुढे सांगेनच. आता आपण ही वरी आहे ना, ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. धुवून घेऊन ही वरी 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून वरी करण्यासाठी मी बाजूला 1 हंडी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. हंडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चम्मच तूप घालणार आहोत. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपाने वरीची टेस्ट मस्त येते. आणि त्यामध्ये 1 मिरची घालणार आहोत. जर तुमच्याकडे वरी जास्त असेल तर तुम्ही, म्हणजे जास्त लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त वापरू शकता. आणि मी येथे 3 चमचे पाणी यामध्ये ॲड करून हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि दही घालायचं आहे. दही घातल्यामुळे काय होतं, आपली वरई आहे ना, ती जास्त गिजगिज लागत नाही, ती सुट्टी होते. त्यामुळे ही आपली एक ट्रिक आहे वरी बनवण्याबद्दलची. आता आपण ह्याला छान अशी उकळी आणून देणार आहोत. आणि नंतर आपण यामध्ये जी स्वच्छ धुवून घेतलेली वरई होती ना, ती यामध्ये घालून घेणार आहोत. जर तुम्ही ना वरई भाजली नसेल तर तुम्ही आधी तूप टाकल्यानंतर वरई छान अशी भाजून घ्यायची आहे. ती बाजूला काढून मग त्यामध्ये मिरची वगैरे ॲड करून बनवायची आहे. आता मी येथे रताळे शिजवून घेतलेले आहे. त्यावरती आपण थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू ॲड करून घेणार आहोत. त्यामुळे या रताळ्याला ना मस्त अशी टेस्ट येते. रताळे जे आहे ना, ते आपल्याला फायबर आणि ऊर्जा देणारं अन्न आहे. त्यामुळे दुपारचे जेवण संतुलित आणि समाधानकारक होतं. आता आपल्या इकडे वरईचा भात रेडी झालेला आहे. तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि बाजूला आपण रताळं शिजवून घेतलेलं आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ना, हे मस्त लागतं. तुम्ही पण ह्या आषाढी एकादशीला ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण दुपारचं जेवण बघितलं, सकाळचा नाश्ता बघितला. आता बघायचं आहे इव्हिनिंग स्नॅक. आता इव्हिनिंग स्नॅक्ससाठी ना मी 1 पॅन येथे गरम करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये ना राजगिरा भाजून घेणार आहोत. राजगिऱ्याची टिक्की बनवणार आहोत. आपण राजगिरा छान भाजून घेतलेला आहे. आता तो थंड व्हायला ठेवून देऊयात. हा पूर्णतः थंड झालेला आहे. आता आपण याचं पीठ तयार करून घेणार आहोत टिक्कीसाठी. त्यामुळे हा मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, पण अजून थोडे थोडे याचं वर दाणे दिसत आहेत. आणि नंतर आपण हा चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्यानंतर जो भाग उरतो ना, तो पुन्हा एकदा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आपण छान असं राजगिऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, 1 बटाटा, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि तूप घ्यायचं आहे. आता तुम्ही ते बघू शकता, मी जो राजगिऱ्याचं पीठ आहे ना, ते
घेतलेला आहे, त्यामध्ये बटाटा बारीक करून घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं आपण टिक्कीचा डो बनवतो ना तसा हा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला हा डो मस्त असा रेडी झालेला आहे. हा छान असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे सर्व जिन्नस एकत्र मिक्स होतील. आता आपण याची टिक्कीचा शेप तयार करून घेऊया. साधारण याच्यामध्ये ना 5 ते 6 टिक्की होतात. जर तुमच्याकडे लोक जास्त असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. मी 1 वाटी घेतलाय, त्याच्या 6 होतात, यानुसार तुम्ही प्रमाण वाढवत जा. आपल्या सर्व टिक्की रेडी झालेल्या आहेत. आता आपण मातीच्या तव्यामध्ये ना थोडंसं तूप घ्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही, मी फक्त ना त्याला ब्रश करून घेतलेला आहे तव्याला. आणि त्यामध्ये ना या टिक्की आपण ॲड करून सोनेरी रंग येईपर्यंत ह्या छान अशा भाजून घेणार आहेत. ही टिक्की जी आहे ना ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागते. दह्यासोबत किंवा तशाच खाल्ल्याना खूप चविष्ट लागतात. उपवासामध्ये वारंवार भूक लागत असेल तर हा छान आणि हेल्दी पर्याय आहे. जर कोणाला उपवासामध्ये चहाने ॲसिडिटी होत असेल तर संध्याकाळच्या वेळेस ना ही टिक्की तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. हेल्दी आहे. आणि काय असतं, आषाढीचा एकादश जे असते ना, आषाढी एकादश ती सोडायची नसते. त्यामुळे ही इव्हिनिंगमध्ये जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्हाला संध्याकाळचं पण जेवण कमी केलं तर चालू शकतं. त्यामुळे ही टिक्की तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण वळूया रात्री. त्यासाठी मी येथे राजगिरा, पाणी, मीठ, 1 हिरवी मिरची आणि तूप घेतलेलं आहे. आता आपण इथे ना 1 हंडी गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे. तूप छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 मिरची घालून घ्यायची आहे आणि रताळं घालून घ्यायचं आहे. येथे ना काही जण राजगिरा दाल्यामध्ये भोपळा पण वापरतात, पण आमच्याकडे खात नाहीत, त्यामुळे मी रताळं वापरलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये राजगिरा ॲड करून हे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही भांड्यात नसल बनवत तर कुकरच्या 3 शिट्ट्या यामध्ये काढून घ्यायच्या आहे. आपला राजगिरा रेडी झालेला आहे. राजगिरा हा प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. हलका असूनही पोटभर वाटतो. तर मंडळी, अशी होती माझी सकाळपासून रात्रीपर्यंतची आषाढी एकादशी स्पेशल हेल्दी उपवासाची थाळी. या थाळीत मखाना, वरई, रताळे, राजगिरा आणि शेंगदाणे यासारखे पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामुळे उपवास करतानाही शरीराला आवश्यक ते पोषण मिळतं. तुम्ही एकादशीला कोणते पदार्थ बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्ही ह्या आषाढी एकादशीला काय बनवणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही आपली हेल्दी थाळी तुम्ही या आषाढीला तर बनवूनच बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरतीही प्रेस करा म्हणजे पुढच्या नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते. आता आपण थांबूया इथेच. पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपी सोबत. तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. जय हरी विठ्ठल.